मी जेवणार नाहीये. प्लीज असं बघू नका माझ्याकडे. अपराधी असल्यासारखं वाटतंय. चांगलं आहे ना मग. तुला गिल्टी वाटतंय याचा अर्थ तुला कळतंय आम्हाला काय वाटतंय ते. असं काय करतेय सगळं? तुला लहानपणीपासून सवय अशा दिवशी उपाशी राहायची. लहानपणापासून? म्हणजे राकेश चाइल्ड असताना त्याला तुझ्या या फास्टचं बेनिफिट मिळायचं का? ॲना, बायकांचे व्रत म्हणजे ना मिसफिट नवऱ्याला बेनिफिट मिळावा म्हणून स्कीम्स असतात ना, तसं वाटतं मला. हे बघ मीनल, एक राकेश चुकले म्हणून सगळ्यांच्या श्रद्धा खोट्या ठरत नाहीत. नाही नाही रेश्मा, आम्ही बाकीच्यांबद्दल बोलतच नाही आहोत. त्यांना काय करायचं ते ठरवतील, है ना? पण आम्हाला आमच्या माणसांची काळजी वाटते. माझी आई, आय एम डॅम शुअर, ती आज हा उपवास, हे व्रत, हे सगळं ठेवत असत. ज्या माणसाच्या स्वास्थ्यासाठी ती एक केळं आणि एका शहाळ्यावर जगतीये ना, ते आमचे वसंत कारखानीस. ते कुठेतरी समुद्र किनाऱ्यावर मस्त फ्रेंच वाईन पीत, मेक्सिकन इटालियन फूड हादडत असणार. काही कळतच नाही बाबा. एका माणसाच्या स्वास्थ्यासाठी दुसऱ्या माणसानं दिवसभर उपास करायचा. काय लॉजिक आहे यात? हा, सांग ना, काय लॉजिक आहे? काय उपाशी राहायचं? अरे उपवास सोडून खूप असतं व्रतांमध्ये. तुम्हाला माहितीये, लहानपणी ना रेवा आणि मी सकाळी उठायचो. आम्ही मोगऱ्याची फुलं, बेलाची पानं तोडून आणायचो. मस्त हार करायचा, मग रेती धुवायची, त्याची मस्त पिंड करायची आणि पूजा करायची. तो धुपाचा सुगंध, समईत तेवणारा दिवा, ती मजा काहीतरी वेगळीच असते रे. शहरात हे सगळं करायला मिळत नाही ना, म्हणून त्यातला फक्त तुम्हाला उपवास दिसतो. अगं पण इकडे तुझ्या वाटचा घास तो राकेश त्या निशाला देतोय, त्याचं काय? तसं नाहीये. निशा पण करते हरतालिका. काय? अरे आबाजी, हे म्हणजे असं झालं का रे कैवल्य, की आपल्याला कोड सुटत नाही म्हणून मग देवाला कोड्यात पाडायचं? हा, म्हणजे देव बघा वरती तिकडे त्याच्या डोक्यात फुल केवास, इकडे या दोघींच्या पोटात उंदरांचा चेवास, आणि राकेश मात्र मस्त मजेत जेवास. भंगार जोक होता. करेक्ट आहे. पण हे काय, या दोघी जणी उपाशी आणि तो एकटा राकेश तुपाशी. काय मॅटर ना, बघितलंच पाहिजे जरा. गर्मा गर्म चीज पिज्जा, यस. चलो शुरुआत करते हैं. नहीं, पहले तुम. मैं खिलाऊं? नहीं, मैं खिलाती हूँ, पहले तुम खाओगे. ओके? नो बेबी, तुमने बनाया ना, तुम ही खाओगे. लो, पहले तुम खाओ. पहले तुम फोन उठाओ, रिंग बज रही है तब. अरे यार, आता मला फोनवर पण छळणार आहे. हॅलो आशू भाऊ, बोला. हा भाऊजी. आशू, काय करताय भाऊजी? काही नाही, जेवायचा प्रयत्न करत होतो. येत आहे? अरे वा, जेवायला बसलाय का? वा वा वा. मग तुमच्या समोर एक ग्लास पाणी असेल ना? हो. का? मग एक काम करा, त्या ग्लासभर पाण्यामध्ये उडी मारा आणि जीव द्या. आशुतोष. म्हणजे? नाही काय, आवडती आणि नावडती दोन्ही राण्या हरतालिकेचा उपास करतायत आणि राजा मस्त सुग्रास जेवतोय. बरोबर वाटत नाही ना, म्हणून म्हटलं. निशा, हाँ? तुम फास्ट कर रही हो? यांना काही माहितीच नाहीये.